घेऊन काढला क्षेत्ररक्षक आहेत. लॉंग ऑनला फिल्डिंग चांगली झाली आहे. इथून एक मिळेल फक्त एक सिंगल. गोलंदाज पुन्हा एकदा तयार. आडव्या बॅटनं बॉलला पाठवलाय सीमारेषेच्या बाहेर. विनोद बिल्लारे इज ऑन फायर. विनोदचा तडाखा. बॉल षटकार. 6 धावा. नेक्स्ट मॅच टॉस. महादेव 11 टीमचा कॉल. काटा इज कॉल आणि टॉस जिंकला टीम महादेव 11. डिसिजन काय असेल सचिन? बॅट फर्स्ट. ओके, मॅच मध्ये चेंजेस. टॉस जिंकून बॅटिंगचा डिसिजन घेतला. काहीतरी वेगळं काम करण्याचा महादेव 11 टीमचा डिसिजन असणारा. कारण धावा बनवायच्या तिथून त्यांच्याकडे ऍज अ गोलंदाज आहेत. वाटतं की धावा थांबवू शकतात. टॉस जिंकून बॅटिंगचा डिसिजन. अजून एक मिस झालाय. प्रॉपर कनेक्ट झाला असता तर विनोद बिलारेचा हा बॉल सीमारेषेच्या बाहेर गेला असता. मात्र आलाय. एक सिंगल फक्त देतोय. बॅटर मैदानाच्या आतमध्ये अजय आणि त्या सोबतीला विनोद. आर्यन लवकर माघारी परतता. पहिल्याच बॉल वरती विकेट. आर्यन बाहेर गेला. गोलंदाज पुन्हा एकदा तयार. ओ चांगला बॉल. ब्लॉक. ब्रह्मास्त्र बाहेर काढला. यॉर्कर. काय बॉल आहे. षटक क्रमांक पहिलं संपलं. पहिल्या षटकामध्ये धावा फलकावरती फक्त आणि फक्त 8च धावा खर्च केल्या आणि एक विकेट मिळवून दिली आहे गोलंदाजांना. चांगली गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. नेक्स्ट मॅचचा टॉस झाला. टीम महादेव 11 टॉस विन. इलेक्ट्रिक फर्स्ट बॅट आणि इन्व्हाइट केलं फिल्डिंगसाठी टीम यशवंत फायटर या टीमला. त्यानंतरची मॅच असणार आहे यशवंत आणि महादेव 11 यानंतरची मॅच आम्ही तुमच्यापर्यंत लगेचच घेऊन येतो. ती 4थी मॅच असणार आहे. रॉयल चॅलेंजर्स आणि टीम आदर्श सरपंच 11 या दोघांमध्ये ती 4थी मॅच पाहायला मिळेल. आजच्या दिवसातले हे सर्व सामने तुमच्यापर्यंत आम्ही घेऊन येतोय. चांगलं क्रिकेट या क्रीडांगणावरती रंगत असताना चांगलं क्रिकेट खेळावा लागेल. हा बॉल टफा पडल्यानंतर अंबाचा कॉल. व्हाईट बॉल. शैलेश काळे बॉलिंग मार्क वरती ओव्हर नंबर 2 मध्ये आला. गोलंदाजी करण्यासाठी आपल्याला पाहायला मिळते. इथून चांगली गोलंदाजी शैलेशला करावी लागेल. डॉट बॉल वेगवान आहे. डोळ्याची पापणी लावते की लावते. बॉल निघून चाललाय. अंपायर्स कॉल नो. लक्ष पहा आमच्या फिल्डर अंपास. काय लक्ष आहे तुषार बापू. अगदी चांगलं काम. फिल्डिंग चुकीची लावली आहे आणि त्यानंतर पहा काय क्षेत्ररक्षण मैदानाच्या आतमध्ये. नो बॉल. चांगलं डिसिजन यार. तुषार बापू का चर्चेत आहे हे लक्षात घ्या. लक्ष फार बारीक असतं आणि चांगलं लक्ष मैदानाच्या आतमध्ये त्यांच्या माध्यमातून देत असताना पुन्हा एकदा हलक्या हाताने घेऊन काढला क्षेत्ररक्षक आहेत. आपल्याला पाहायला लॉंग ऑफला इथे चांगलं क्षेत्ररक्षण झालं. एक सिंगल इथून मिळेल. स्ट्राईक आता अजयला मिळाले. चांगली बॅटिंग करणं भरपूर गरजेचं आहे. नेक्स्ट मॅच दोन्ही टीम मध्ये टॉस झाला. त्यानंतर रॉयल चॅलेंजर आणि टीम आदर्श सरपंच 11 दोन्ही रेडी राहायचंय. ती 4थी मॅच. हा बॉल बॅटची कडा हवेमध्ये. क्षेत्ररक्षक चुकी करणार नाहीये. बॅटर बाद. विकेट. आणखीन एक धक्का. माघारी परतोय अजय. बॅक टू द डग आउट. डीजे सर्वांच्या माध्यमातून शुभेच्छा आल्यात. आपल्याला पाहायला मिळते सातारा स्पोर्ट्स या वाहिनीद्वारे व्हाईट बॉल अंपायरचा कॉल. कमेंट्स आपल्याला पाहायला मिळतात. रमेश मोरे बेस्ट ऑफ लक. तुळशी असवले आपल्याला पाहायला मिळतोय. खूप छान. शैलेश काळेची बॅटिंग राहिली. शुभेच्छा जरूर आल्यात कमेंट्स मध्ये पाहायला मिळतात.
बॅटर बाद. आणखीन एक विकेट. जसा आलाय तसा माघारी जातोय. मैदानाच्या बाहेर जात असताना खेळाडू रोहित बॅक टू द डगआउट. डीजे मी इथून चांगला धावा. बॅटर बाद झाला. नवीन बॅट्समन कोण आहे? गार्ड चेंज करू शकत नाहीये. जर गार्ड चेंज करत असेल लक्षात घ्या, बाहेरूनच नाहीतर पेनल्टी देण्यात येईल. जर गार्ड आतमध्ये येऊन घातलं नाही ना, ओके. चांगलं क्रिकेट रंगत असताना मैदानाच्या आतमध्ये गोलंदाज पुन्हा एकदा तयार. शैलेश काळे काय वेगानं गोलंदाजी करतोय. डॉट बॉल. अक्षरशः चांगली गोलंदाजी, तुफानी गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. चांगलं क्रिकेट रंगत असताना मैदानाच्या आतमध्ये सर्व टीम 6 संघांनी लक्षात घ्यायचं आहे. सचिन असवलेश यांची संपर्क साधा. आपलं नाव, आपला नंबर, रन रेट काढणं गरजेचं आहे आम्हाला. यासाठी हे सर्व चाललंय. बॉल इथून खेळून काढलाय. क्षेत्ररक्षक आहेत. हा बॉल एक सिंगल मिळते. दुसरीचा कॉल नाकारलाय. सिंगल वरती समाधान मानावं लागेल. षटक क्रमांक इथून दुसरं मार्गस्थ असताना संपला की एक बॉल शिल्लक आहे. 5 बॉल झाले. 1 टू गो. धावा किती झाल्या? 13. फक्त आणि फक्त 13. 100चा आकडा इथे लावायचा आहे बॅटिंग करत असताना जिंकण्यासाठी टीम. आदर्श सरपंच 11 या टीमला. आणि बॉल हवेमध्ये. क्षेत्ररक्षक प्रयत्न केला असता तर मॅच मध्ये पलटवार झाला असता, मात्र बॉल सीमा पार. षटकार. डीजे गत असताना आपल्याला पाहायला मिळते. आता बॉल शिल्लक 18. रन 19 झाल्यात. लक्ष 100च अजूनही करायचे असतील धावा. 79 धाव्यांची गरज आहे अजूनही. 18 बॉल 79 बॉलिंग मार्क वरती गोलंदाज. 81 धाव्यांची गरज आहे अजूनही. बॉल शिल्लक 18. बॉलर कोण आहे? रवी काटकर. ओव्हर नंबर 3 मध्ये. फुल टॉस हवेमध्ये आहे. क्षेत्ररक्षक चाललाय आणि प्रयत्न खराब. त्यानंतर मिळाली त्या 2 धावा. तिसरीचा कॉल आहे. तिसरीचा कॉल घातक ठरेल का? विकेटचं पतन होईल का? मात्र चुकीचं. आणि हो झाली तिसरी. बॅकअप नाहीये. बॅकअप असणं क्रिकेटमध्ये भरपूर गरजेचं आहे. लक्षात घ्या. बॅकअप नाहीये. इथून मिळाल्या धावा 3. जिथे होती 1 तिथे दिल्या 3. कॅच देखील ड्रॉप. काय क्रिकेट आहे मित्रांनो, मैदानाच्या हातमध्ये हेच क्रिकेट आहे. गोलंदाज पुन्हा एकदा तयार. हा बॉल उडवलाय. क्षेत्ररक्षक दूरवरून चाललाय. शैलेश काळेचा प्रयत्न थोडासा आपल्याला. शैलेश नाहीये, तुषारात विकेटच्या भूमिकेमध्ये. चांगला खेळ करणं भरपूर गरजेचं. चांगल्या धावा इथून बनवाव्या लागतील. तितकंच चांगलं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये रंगत असताना धावांचा हा वर्षाव मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत आहे. आणि धावा देखील तितक्याच करत असताना गोलंदाज पुन्हा एकदा तयार. व्हाईट बॉल. अंपायरचा कॉल. व्हाईट चेंडू मैदानाच्या आतमध्ये. रवीला इथून चांगली वन बाउन्सचा कॉल. अंपायरला पाहायला मिळते इथून चांगलं क्रिकेट. सर्वांच्या माध्यमातून धावा देखील तितक्याच चांगल्या येत आहेत. गोलंदाज तयार. फुल टॉस. बॉल सीमारेषेच्या बाहेर. विनोद बिल्लारेच्या बॅटमधून आला धावा 6. षटकार.
गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज पुन्हा एकदा तयार. विनोद बिल्लारे तोपर्यंत मॅच खुली आहे. बॉल निघून चला, मिस टाइम आपल्याला पाहायला मिस झाला आणि त्यानंतर डॉट आलाय. बॉल आले आतापर्यंत मैदानाच्या आतमध्ये. 4 चेंडूचा खेळ झाला. 2-2 अजूनही 2 बॉल बाकी आहेत. 2 बॉल खेळ अजूनही मैदानाच्या आतमध्ये शिल्लक. चांगलं क्रिकेट इथून दाखवणं भरपूर गरजेचं आहे. चांगल्या धावा इथून दाखवाव्या लागतील मैदानाच्या आतमध्ये. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज तयार. हा बॉल हलक्या हाताने घेऊन काढला क्षेत्ररक्षक आहेत, मात्र बॉल उडला आणि त्यानंतर उसी घेऊन सीमारेषेच्या बाहेर. धावा आल्या 4. डीजे सांगितलं. विनोद बिल्लारे जोपर्यंत ऑन आहे तोपर्यंत मॅच खुली आहे. बॉल सीमा पार. इट इज क 6 धावा ठोकोडीज आहे. पुन्हा एकदा लपा पडल्यानंतर हा बॉल आपल्याला पाहायला मिळतं. अंपासचा एकही कॉल नाही, डॉट बॉल.
चांगली गोलंदाजी, चांगला टप्पा, चांगली लेंथ, मैदानाच्या आतमध्ये डोळ्याची पाफणी लवते की लवते बॉल निघून जातोय. डॉट बॉल. अंपायरचा कॉल. डॉट बॉल. आतापर्यंत चांगलं क्रिकेट. मैदानाच्या आतमध्ये 2 डॉट आलेत एका षटकारानंतर. चांगला बॉल स्वतःच्या फॉलो थ्रो मध्ये थांबवायचा होता. लॉंग ऑफ वरून खिलाडूला लॉंग ऑन लॉंग ऑफच्या मध्ये होता. एक सिंगल इथून घेतली आहे. बॉल झाले मैदानाच्या आतमध्ये. 5 1 टू गो. शेवटचा अंतिम बॉल बाकी आहे. नेक्स्ट मॅच यशवंत फायटर टीम. कॅप्टन जशी मॅच संपेल लगेचच क्षेत्ररक्षण सजवायचं हे लक्षात घ्या. आणखीन एक डॉट बॉल. काय गोलंदाजी रिदेश. कॅप्टन आहे स्वतः. 6 बॉलचा खेळ बाकी आहे. चला गोलंदाज शैलेश लगेच तयार करा. टीम मीटिंग घेऊ नका प्लीज. सगळे खेळाडू एकत्र येऊ नका. 6 बॉल 54 करायचे. 6 चेंडू 54 ची गरज. चला फास्ट. चला फास्ट प्लीज. जास्त वेळ घ्यायचा नाहीये. वेळेचं बंधन करा आणि इथून चांगला खेळ, चांगलं क्रिकेट दाखवणं भरपूर गरजेचं असणार आहे. चला प्लीज. रवींद्र असवले ओव्हर नंबर 5 मध्ये आलं. शेवटचा अंतिम ओव्हर. चला फास्ट प्लीज. सामना थांबवू नका. आडव्या बॅटनं लॉफ्टेड इट. सीमा रेषा पार. तडाखा. विनोद बिल्लारेचा निघून जातोय. षटकार. डीजे. फोर्टी 41 वरती वैयक्तिक विनोद बिल्लारेची बॅटिंग अतिशय चांगली राहिली आहे. गोलंदाज पुन्हा एकदा तयार. हा बॉल मिस झाला. डॉट बॉल. अजूनही 4 चेंडूचा काही शिल्लक आहे. विनोद बिल्लारेच्या बॅटमधून अर्धशतक येईल का? कारण शैलेश काळेची बॅटिंग आपण पाहिली अतिशय चांगली राहिली. एका हाती किल्ला लढवला त्या खेळाडून. आणखी एक टप्पा. बॉल सीमा पार. बेधडक. विनोद बिल्लारे इज ऑन फायर. षटकार. डीजे. पिलरेनं माश मध्ये धुमाकूळ घातला असता. गोलंदाजांनी थोडीशी साथ दिली असती. क्रिकेटमध्ये आज ऑलराऊंडर खेळाडू कॅप्टन आहेत स्वतः आणि त्यांचा संघ आहे वाटता. आणि हा बॉल हवेमध्ये आहे. गेला की काय. आणि हो एकदा विनोद बिल्लारे बॅट हवेमध्ये करायची आहे. बरे धावांनी कमी पडलेत मात्र स्वतःच्या बॅट मधून धावा. अर्धशतक ठोकलं. विनोद बिल्लारे आज ऑन फायर. काय क्रिकेट राहिलंय मैदानाच्या आतमध्ये. वैयक्तिक धावा 52 धावेवरती खेळतोय. 53 53 वरती खेळतोय.